वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। बाबू व्हॉट्सअप वरची शोना कुठेही दिसेना माझी डार्लिंग मोना। फेसबुक वरची बाबू व्हॉट्सअप वरची शोना कुठेही दिसेना माझी डार्लिंग मोना। नकरातीचा मोठा म्हणे कॉफी मला पास खिसा झाला खाली आली जेव्हा ती गावात अरे आली जेव्हा ती गावात प्रेमाची लाट लागली वाट प्रेमाची लाट लागली भारी आहे रे मित्रा प्रेमाचा हा खेळ। फेसबुक वरती चॅटिंग करता भेट नाही वेळ काय सांगू रे बंड्या यांची रात्रीची कमाल अरे उरात झाली धमाल। जाता जाता एके दिवशी पाहून मला हसली केला इशारा तिने वाटलं पोरगी बसली भलत्या सोबत पाहून तिला मन माझं फिरफिरलं केला या प्रेमाचा घात केला या प्रेमाचा घात केला या प्रेमाचा घात प्रेमाची लाट लागली वाट प्रेमाची लाट लागली कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय
जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। हो जय जय राम कृष्ण हरी। बायकोपेक्षा जावे शेजारी, बायकोपेक्षा शेजारी बरी. म्हणजे शेजारी शेजारीण नाही. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो. कारण बायको ओरडते, बोंबलते, शिव्या घालते, पण शेजारी तुमची चौकशी करतात. तुम्ही काय खाल्लं की नाही, प्यालं का नाही, म्हणजे तसं नाही, पाणी प्यालं का नाही, तुमची तब्येत कशी आहे, असं काहीही शंका कुशंका असू दे, तुमच्या मनातले सगळे विचार संपू दे, त्यासाठी वाट शोधावी लागते. ती शोधावी लागतेच शेजाऱ्यांकडे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. म्हणजे क्रिया करा. ज्या माणसाच्या आयुष्यातली क्रिया संपली त्याचं क्रियाकर्म झालं म्हणूनच समजा. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, श्रीराम जय राम. तसंच आहे बेटा हे. म्हणून म्हणतो स्वभाव कसाही असू दे माणसाचा, त्यात थोडंसं प्रेमाचं मिश्रण केलं की स्वभावाला औषध मिळतं. कोण म्हणतं स्वभावाला औषध नाही? स्वभावाला औषध आहे. म्हणून प्रेम करा, भले ते 4 चौघात करा. म्हणजे पोलीस पकडतील तसं करू नका. ते 4 चौघात करा किंवा करा घरी. तुमच्या घरी सौख्य येईल, सुख नांदते तुमच्या घरी. बोला जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। भाऊ छटाकचा फोन आहे. हॅलो. अरे छटाक बोलतो. बोलणार छटाक. अरे काय भारी कीर्तन चालू इथं. अरे ते महाराज एक नंबर मस्त मस्त गप्पा मारवलं. अरे छटाक ते रोज कीर्तन यूट्यूबवर लागतं रे. ते डोळ्याचे बुबळ आणि कानाच्या पडद्या फाटतात रे. हे इथं आपल्या मळ्यावर जंगी पार्टी चालू आहे. चिकन मटन. चायला मला सोडून पार्टी करता तुम्ही? ये लवकर चल. आलो आलो. थांबा आलोच थांबा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। ये भाऊ काय नशीब आहे साला. एक मुलगी पटत नाही. हाय पण आता हाय पाठवलं डायरेक्ट ब्लॉक. तसंही तुला फोन पोरी ब्लॉकच करणार. अरे आएगा रे अपना भी दिन आएगा. क्या टेंशन काय को लेने का. सही बोलता है, सही बोलता है. अरे बेजा काय को सरकाने का. सही बोलताय, सही बोलताय. काय सही बोलताय? काय सही बोलताय? अरे मग सांगा तुम्ही. हे कपडे, हे बूट, हे घड्याळ, Yes. आणि ही बुलेट.
एवढं सगळं असूनही बरोबर आहे. एक पोरगी नाही. अरे हे जर कधी मी पुण्याला असतो ना हा? तर 4 पोरी फिरवल्या असत्या मी गाडीवर. येस भाऊ येस. करो मला सोडून पार्टी. ते जाऊ दे भाऊ, आपल्याला प्रेमाचा मार्ग कोण दाखवणार? मी काय म्हणतो, हा. आपल्याला प्रेमाचा मार्ग फक्त लवबाबाच दाखवू शकते. मी काय म्हणतो बरं ऐका. मी काय म्हणतो, अरे ऐका ना. मी काय म्हणतो, आपल्याला लवबाबाकडे जायचं ना. हा. ठरलं. ठरलं. उद्या सकाळी लवबाबा. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे बोला था मुझको भी खाना तू खिला दे राधे राधे ओ राधे राधे बोला था मुझको भी खाना तू खिला दे. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो ये बालका ये, तुम्ही गाणं चालू ठेवा. बोला चला. बाबा आता का करते माहित नाही. काय करतात? मागून काय बघतोय? काय दिसतं मागून याला? आलं लक्षात. काय? तुमचा जवानीचा बहर असा हिरमुसून चालला. चिंतेनं ग्रासलंय तुम्हाला. तुम्हाला सर्वांना प्रेम हवंय, प्रेम. हो हो मिळेल, तुम्हाला प्रेमही मिळेल. प्रेमाचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करा हा तुम्ही लढा. बाबा आम्ही फक्त लढू शकतो. वाचा वाचा करू नका. तुम्ही कधी निवडणूक लढली? पण बाबा निवडणुकीचा आणि प्रेमाचा काय संबंध? संबंध आहे बाळा, संबंध आहे. तुम्ही गावात लव विकास आघाडी स्थापन करा, प्रचार करा आणि निवडून या. मग बघा तुमचं सगळं मनासारखं होईल. बाबा आम्ही निवडणूक लढूच. हा बाबा मग आम्हाला पोरी भेटील ना? अरे पोरी भेटेल काय, सगळं काही मनासारखं होईल. तुम्ही फक्त लव विकास आघाडी स्थापन करा आणि निवडून या. पण बाबा आम्ही निवडणूक लढवल्यावर आम्हाला आमचं प्रेम मिळेल. अरे प्रेम मिळेल, सगळं मिळेल. लागा लागा तयारीला लागा. बाबा आमची इच्छा नक्की पूर्ण होणार ना? तुमची इच्छा होईल पुरी, तुम्हाला बी भेटतील पुरी. बाबा एक विचारू का? हा बाबा ही तुमची पकडी पुकडी काय? पकडी पकडी हा हा हा. हे यंत्र आहे ना, या कलियुगात कधी कुणाचा स्क्रू ढिला होईल काही सांगता येत नाही, म्हणून हे यंत्र आहे. आणि ही पकडी पकडी बाबाला सगळं माहित आहे. कधी कुणाचं कनेक्शन करायचं आणि कधी कुणाचं कनेक्शन फिट करायचं. तुम्ही या निवडून, मी देतो तुमचं कनेक्शन फिट करून. जा तुम्ही आता. काय राव, या लव बाबांनी डोक्याला ताप करून ठेवलाय राव. यार गेलो कशासाठी होतो आणि झालं काय? हा ना राव. आता मला सांग, प्रेमाचा आणि इलेक्शनचा काय संबंध? संबंधच येत नाही ना राव. अरे मी तेच म्हणतो ना, इथं पोरी भेटाना त्याचा जीवाला तरा. आणि बाबा म्हणते इलेक्शन लढवा. काय संबंध आहे? आईला खोदा पाड निकला चुआ. अरे निवडणूक लढवायची तरी कशी? अरे ही तर तो म्हातारा किती वर्षापासून सरपंचासाठी उभा आहे. 40 वर्ष झालेत इलेक्शन लढतोय तो. आणि आपण चाललो इलेक्शन लढवायला. घरच्या आग होतील ना आपल्याला. नाही तर काय. अरे आपण ना त्यांच्या समोर एवढेशे आहेत. पण मला असं वाटतं, जर लव बाबा म्हणत असतील ना काय, तर नक्कीच त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. मी काय म्हणतो, लव बाबाने आपल्याला आतापर्यंत जे पण सांगितलं ते बरोबरच होतं. बरोबर की नाही? हो. मग एकदा चालूच की लव बाबाच्या वाटेवर. आता इलेक्शन लढवायचंच. येस साम.
दाम दंड भेद आणि आपली मैत्री हलग्यावाल्या बोला दादा इकडे हा भाऊ बोला दादा उद्या आपल्या भावाची रॅली आहे, तू हलगे वाजवणार का? उद्यापासून कशाला दादा आत्ताच वाजवतो ना वीस 25 वर्ष गाव खाल्लं ना तर सरपंच पाडणार. लय काड्या वाजवल्या त्यांनी. मंदिराचे पहिले पार काय काय होतं एकही काम नाही केलं त्यांनी. फण आणले, फणच्या फण खाल्ले, पण यावेळेस सरपंच पाडणार. नवीन पोरगा येणार म्हणजे येणार, नवीन रक्त आहे, याला आपण आणणार म्हणजे आणणार. पैज लावा याच्यावर. काय निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत. आपला जुना माणूस आहे, चांगली कामं केलेली आहे, त्याला आता आपण त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे खंबीरपणे. काय कामं चांगली केली आहेत ना. त्यांच्याच पाठीमागं आपली दुनिया असेल. चांगलं काम केली, त्यांच्याच पाठीमागं राहायचं, पोरांच्या पाठीमागं जायचं नाही. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो. आधी गाव कसं होतं आणि आता काय पा. गाव तसं चांगलं, पण राजकारणानं माजलं. पण आपल्याला आपल्या गावात राजकारण नकोय. एकता असली पाहिजे, एकता. कुठलेही सण असो किंवा उत्सव असू दे, पण सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे. हा मग टाळ्या. कालची ही पोरं आज आम्हाला सांगतात काय करायचं आणि काय नाही करायचं. बरोबर आहे. आवाज इतकी वर्ष मी या गावासाठी काय नाही केलं. जे स्वतःहून म्हणतात की मी गावासाठी काय बी नाही केलं, ते इथून पुढे काय करणार. इतकी वर्ष गावाच्या विकासासाठी नाही तर स्वतःच्या विकासासाठी राजकारण केलं. भलेही आम्हाला अनुभव कमी आहे, पण गावातला कोपरा आम्हाला माहिती आहे आणि इथली परिस्थिती पण माहिती आहे. त्यामुळे विकास हा नक्कीच होणार. विकासाचं नाव घेऊन नुसता विकास होत नसतो. त्यासाठी झटावं लागतं, राबावं लागतं, कष्ट करावे लागतात. आम्ही दुसऱ्याला लुबाडासाठी काबाळ कष्ट करत नाही. आयुष्यभर फक्त लोकांना दाखवलंच, पण आता कराची वेळ आली ना तर आम्ही करून दाखवणारच. मी आश्वासन देतो की आणि निवडून आल्यावर गावाला परत लुबाडणार. आपली लव पार्टी जिंदाबाद. आपली लव पार्टी जिंदाबाद. आपली लव पार्टी चला रे चला. आपली लव पार्टी आपली लव पार्टी. अहो ते शेंबडी पोर चालले निवडणूक लढवायला. मग शक्य आहे का ते. अहो इतके वर्ष आम्ही इथं राज केले आणि ते निवडून येणार तुम्हाला तरी वाटतंय का. नाही अजिबात नाही. इलेक्शन लढायचं म्हणजे सोपं आहे होय, त्यासाठी पैसा लागतो. शिवाय पर्यायच नाही. आवाज पाहिजे. अहो साहेब त्यांनी एक पॅनल काय 10 पॅनल उभे करू द्यात. एकेकाची वाट लावून टाका आपण. हा तर मित्रांनो आपल्याला पब्लिक करून तर चांगला रिस्पॉन्स मिळाला. आता काही हो मागे नाही हटायचं. कसं आहे ना भाऊ, आज आपली रॅली होती, फर्स्ट क्लास झालं. एकदम सगळे आपले जावं होते, बरोबर की नाही. पण काय आहे ना, रॅली मधल्या घोषणावरती आणि हवेवरती आपल्याला निवडणूक जिंकता येणार नाही. त्यासाठी काय लागणार आहे, पैसा. पैसा इम्पॉर्टंट आहे भाऊ. सगळी सोंग आणता येतात मित्रांनो, पण काय पैशाचं सोंग आणता येत नाही. अरे कसं आहे, पोल चिठ्ठी आहे, साऊंड आहे, या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागणार की नाही. त्यामुळे पैशाचा जुगाड करावा लागणार भाऊ. भाऊ बाय आता तुम्हीच बघा राहत. अरे कशाला टेन्शन घेता, मित्र आहे ना आपला. कोण केव्हा कामात पडणार. अरे दोस्ता लक्ष्मण बोलतो. बोला ना भाऊ, आज कशी काय आठवण काढली आमची. अरे तुझा तो छापखाना आहे ना. हो आहे ना, प्रिंटिंग प्रेस. अरे हा तेच ते प्रिंटिंग. काय काम आहे भाऊ, बोला ना. अरे काय नाही, तुझा भाऊ ना इलेक्शनला उभा राहिला. अरे वा, छानच की. तुझ्याकडे काम आहे, करू ना, बोला. सर्व बॅनर छापायचे आपले. छापू ना, एका पायावर बिंदास सर्व छापू. काळजी काय करतो. अरे झालं ना. अरे भाऊ सगळं जर का होत असेल दोस्ताने तर कशाला करायचा खर्च, करू की सगळं खाल्ला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 40 वर्ष सत्ता त्यांची होती, याच्या पाठीमागच्या पण त्यांची होती. पण येणारी वेळ ही आपली आहे. त्याला काय पण करायचं, पण ही निवडणूक जिंकलीच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय,
झाडाचं पिकलेलं पाणी ते कधी पण गळेल ते. नाही ना भाऊ, आता दाखवतो सरपंचाला आपल्या वाघाचा रिंगा. अरे सरपंच नाही, माझी सरपंच म्हणा, माझी सरपंच. भाऊ मी काय म्हणतो ऐका, आपण ते प्रचारामध्ये IPLच्या पोरी नाचून येतात. कसं कसं आहे बाई? ते बिल आपलं खातं ते. हा बाबा, आता तुम्ही इलेक्शनलाच उभे राहणार. आता कसं आहे माहिती का, सामदेव बाबाचीच कृपा आहे. 10च्या 20, 20च्या 30 रोज अशाच बियर पीत राहा. मग तसंही तुमच्याकडे उघडाच लागला काय. हा बरोबर आहे, पण तेवढं पैशाचं पान जरा. भाऊ तू एवढं टेन्शन घेऊ नको. या इलेक्शन मध्ये आपण निवडून आलो, लगेच तुझा बिल. भाऊ सगळं कर्ज काढून माल भरलाय हो, तेवढं टायमावर देत जा म्हणजे बरं होईल. भाऊ तू टेन्शन घेऊ नको, पाठ्याना सगळं क्लिअर करणार. बर भाऊ, जा आतल्या 2 बियर घेऊन ये. धरा भाऊ. थांब. चला बर येऊ का रे? या सामदेव बाबा असेच येऊ दे रे बेवडे. कसे त्यांच्यामुळेच तर आमचा धंदा चालतोय. जय सामदेव बाबा. जिंकू कोणी? हवा करून टाका. आपलंच पॅनल निवडून आलं पाहिजे. बरोबर, कसली चिंता करू नका. पैसे वाटा, काही करा, परंतु आपल्याला जास्तीत जास्त मतं मिळालीच पाहिजे. बरोबर, चिंता नका करू. आहो आबा, पूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे. बरोबर आबा. आबा पूर्ण तयारी झालेली आहे. काय रे बरं? हो लगेच कामाला लागा रे. हॅलो सौम्या, यावेळेस वातावरण टाईट आहे, त्यामुळं आपल्याला बरंच काही करावं लागेल. पैसे वाटा, बाटल्या द्या, जमलं तर मशीन मध्ये घोटाळे करा, परंतु काही झालं तरी यावेळेस मी निवडून आलोच पाहिजे. कळलं? हा रे. मित्रांनो, मी काय म्हणतो, निवडणूक म्हटल्यावर रॅली, फ्लेक्स, डीजे पाहिजे की नको? आपल्या गावातून रॅली अशी काय गार 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 फिरवायची ना, सगळी मतं आपल्यालाच मिळायला पाहिजे. काय रे? ते सगळं ठीक आहे, पण महिला उमेदवारचं काय? जोपर्यंत महिला उमेदवार भेटणार नाही तोपर्यंत पॅनल कसं पुरवणार? अरे मी पण तेच म्हणतो ना यार, आपल्याला निवडणूक जिंकायची ना, महिला उमेदवार पाहिजे म्हणजे पाहिजे. तसं बी महिला शिवाय मजा बी येत नाही. तसंही मी साऱ्या गावच्या महिलाले विचारून बसलो, एकही महिला आपल्या सोबत काम करायला तयार नाही. याच्याकडे गेलो होतो, काकुले म्हटलं की इलेक्शनला उभे राहा आमच्या सोबत. याचा बाप लागला ना काठी घेऊन आपल्या माग. बरं झालं आला निघून, नाही तर ठेवला असता बांधून तुला घरात. ऐक ना घरचे, ऐक ना, मी काय म्हणतो, तुम्ही त्याच्या घरी जाऊन विचारलं की नाही? काय बोलले? नाही बोलले. मी काय म्हणतो, आपल्याला जर निवडणूक जिंकायची असेल तर आपल्या पॅनल मधून एक महिला उमेदवार पाहिजे. तुम्हाला पटलं तर ठीक आहे, पण मला असं वाटतं आपल्या पॅनल मधून त्या आपल्या शाळेच्या माजी शिक्षिका सुषमा मॅडमला विचारायचं का? अरे कुठं त्या दिलजलीच्या नादी लागतो, डोक्याला हेडक करून टाकते ती. चल सर बाजूला. बरं मी काय म्हणतो, एकदा विचारून बघण्यात काय हरकत आहे? बरोबर बघा तुम्हीच. बरोबर, एकदा विचारायला हरकत काय? अरे तसंही माणसं तिचे फॅन आहेत. अरे म्हाताऱ्या लोकांची जान आहे तीच जान. आणि एकदा का ती आपल्या पॅनलला आली ना
ही सारी वोटिंग आपल्या खिशात आणि आपल्याला काय दिलं फक्त हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं. तसं बी आपल्याला कुठं ती संग लग्न करायचंय फक्त. हे लक्षात ठेवा, आपल्याला फक्त तिला आहे ना कामापुरतं वापरायचं. एकदा काम झालं की हुडत हुड. ठीक आहे कसं आहे का नाही. चला मग जायचं का आताच. अरे कुठं चालू गेअर न्यूट्रल करायला. रातचं बेरातचं काळ जरा सकाळी बरोबर बोलला. छटाक बरोबर बोलला. छटाक बराबर चला जाऊ चला येऊ मग भेटू सकाळी. भेटू सकाळी. पेपर है. अरे देख तो कौन आया है. मैडम आले. हाँ मैं चली देखो प्यार की गली. कोण पाहिजे. नमस्कार. नमस्कार. मॅडम आहे का. मॅडम काय काम है. ते थोडं काम होतं. मैडम कुछ लड़के लोग आए हैं आपसे मिलने के लिए. ठीक है भेज दो अंदर. आइए ना आइए. नमस्ते मैडम. नमस्कार. आइए. नमस्कार मैडम. नमस्कार मॅडम. बैठिए. बस बस. वो हम सब मिलके इलेक्शन में उबे हुए हैं. ओह तो आप उम्मीदवार हो. हाँ और हमें महिला उम्मीदवार की जरूरत है. अच्छा तो हम चाहते हैं कि हमारे पक्ष में आप आ जाइए. और हमारे पक्ष का नाम है लव विकास आघाड़ी. हाँ मैडम. और हम सब ने मिलकर ये उम्मीदवारी की है और हम सब मिलकर आपको भी करना चाहती है उम्मीदवारी. नहीं मुझे इलेक्शन नहीं लड़ना है बाबा. नहीं ना मैडम, कैसा है ना मैडम, हम सब युवा मिलकर गांव का चुनाव लड़ना चाहते हैं ना. और मैडम कैसे, मैडम आप पढ़ी लिखी है, सब जानते हैं, गांव की बूढ़ी औरत आपको पहचानती भी है. तो हमारे सब युवाओं की इच्छा है कि तुम हमारे ग्राम पंचायत के चुनाव हमारी तरफ से लड़ना चाहिए. बराबर ना. बराबर. हाँ वो ठीक है सब, लेकिन मुझसे नहीं होगा ये सब कुछ. मैडम प्लीज मी तुमच्या पाया पडतो. ठीक है आप लोग इतना बोल रहे हो तो मैं खड़ी हो जाऊँ. ऐकलं. ठीक है मॅडम. धन्यवाद. लो बाबा. आपले विश्वविख्यात चमत्कारी बाबा विश्रांती करत आहे. बाबा आपल्या भक्ताला यशाचा मार्ग दाखवणार आहे. ते खूप अंतर्यामी आहेत. आणि बाबा जे सांगतील तेच खरं होणार आहे. बाबा अरे तुम्ही निवडून पण आलात. नाही बाबा, प्रचाराआधी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. अरे माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. हो नक्की निवडून येणार. मग जिल्हा परिषद आधी सदस्य, मग अध्यक्ष आणि आणि मग एखादी लाट, मग डायरेक्ट मंत्री. जा मंत्री प्रचाराला लागा. ढोल ताशाचा आवाज उमेदवारांचा निवडून आला. बाबा तुमचा आश्रम मी कसा मोठा बांधणारे निवडून आलो बघा. वा निवडून या. बाबा की जय. बाबा की जय. नमस्कार करतो. आपल्याकडे लक्ष ठेवायचं काय. बाई आम्हाला चिवडून द्या बरं का. बाबा आमचा उमेदवार आहे. लक्ष्मण भाऊ ते मात्र गणपती बाप्पा यश दे यांना. चला श्री गणेशाचा आशीर्वाद तर आपल्याला मिळालाच आहे, पण
निवडणुकीला जाण्याआधी तुम्ही लवबाबांना जाऊन भेटा. खूप काही ऐकलंय हो मी त्यांच्याबद्दल. त्यांचा आशीर्वाद घ्या. निवडणुकीच्या वेळेस तुमच्या कामी येईल तो. त्या लवबाबाला कोण विचारते? त्याच्यावर माझा विश्वास नाही. मी त्याच्याकडे जाणार नाही. मी माझ्या कामाला लागणार. मला वेळ नाही त्याच्याकडे जाण्यासाठी. अहो पण माझ्या आग्रहाखातर तरी जाऊन या एकदा. माझ्या प्रचाराची लोक बाहेर उभी आहेत. त्यांच्याकडे मी जाणार आणि माझा मी प्रचार करणार. मला त्याच्याशी काही घेण देण नाही. मित्रांनो, 40 वर्ष या म्हाताऱ्यांनी सत्ता चालवली, पण गावाचा काही विकास झालेला नाही. पण आता हे चालणार नाही. लय झालं यांचं. आता गावाचा विकास झालाच पाहिजे. फक्त साथ तुमची आणि हा कामची. आता निवडून येतील तरुण आणि म्हातारे जातील. नमस्कार. मी यावर्षी परत निवडणुकीला उभा राहिलेलो आहे. आतापर्यंत तुम्ही 40 वर्ष मला निवडून दिलंय. आजकालची ही मुलं म्हणतात आम्हाला निवडून द्या. त्यात काय तथ्य नाही आहे. मी जसा आजपर्यंत गावचा विकास केला आहे तसाच पुढे मी करीन आणि आपल्या गावाला भरघोस असं काही करायचा प्रयत्न करीन. कृपा करून मला निवडून द्या. नमस्कार. ही सगळी नवीन पिढी उभी राहिलेली आहे इलेक्शनसाठी. 40 वर्ष झाले गावाचा काही विकास झालेला नाहीये. तर या नवीन युवकांना तुम्ही संधी द्या. त्यांना प्रचंड मताने निवडून द्या आणि आपल्या गावाचा विकास करून घ्या. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. सरपंचांनी नेहमी या गावाचा विकास केलेला आहे. त्यांनी नेहमी सुखसुविधा दिल्या आहेत तुम्हाला. तर यावेळी देखील तुम्ही त्यांना निवडून आणावं ही आमची कळकळीची विनंती आहे. आशीर्वाद द्या. नमस्कार. पाया पडता. चला आजी. नमस्कार. नमस्कार. आपली निशाणी फुगा. आपलं नाव सांगा. दादा 12. आबांवर लक्ष ठेवा बरं का. हे घ्या. विसरायचं नाही. सगळे मतदान करणारच आहेत ना? होय होय. नमस्कार ताई. हे घ्या. आबासाहेबांची 40 वर्षाची सेवा आहे आपल्याकडे. लक्षात ठेवायचं. नमस्कार. एवढे सोय आणि दारूचे पैसे दिले का? या फुगा लक्षात ठेवायचं बरं का. गावकरी मंडळी हो, आत्ताच इलेक्शनचा रिझल्ट माझ्या हाती आलेला आहे. सालाबाद प्रमाणे सरपंच निवडून येत आहे. पण यावेळेस
फार मोठी गडबड झालेली आहे. 300 मतांनी ही सरपंच, पाठीमागे 550 मतांनी ही पोरं निवडून आलेली नाम तुझं मुखामधी, रूप तुझं डोळ्यामधी, नाम तुझं मुखामधी, रूप तुझं डोळ्यामधी, अन हातामधी काळ आलजी. बाबा हरे नाम बोलाजी, हरे नाम बोलाजी. भक्तांनो बाहेर कसला आवडतोय? बाहेर मुलं आली. बाबा जसं तुम्ही म्हटलं तसंच झालं. आम्ही इलेक्शनला उभं राहिलो आणि निवडून आलो. अरे वा बाबा, हे जमलं तुम्हाला? जिंकून आलात तुम्ही. आता तुमची गाडी प्रेमाच्या रुळावर अशी अलगद जाणार. आणि हो, आता येतील तुमच्या स्वप्नातल्या सुंदर्या तुमच्या बरोबर मज्जा करायला. अरे तुम्ही जिंकून आलात, माझ्याकडून जल्लोष म्हणजे आमच्याकडून भंडारा. बाबा की बाबा आमच्या मॅडम आलेत दर्शनाला. स्वभावानी खूप मनमिळाऊ आहेत. अच्छा अच्छा. जनसेवा करतात, लोकांचं कल्याण करतात. खूप छान आहेत त्या. आणि कुवाऱ्या पण आहेत. हो, द्या पाठवून. त्यांना आशीर्वाद दिला तर बरं होईल. या आमच्या मॅडम. या उद्या तुम्ही पण या भंडाऱ्याला. तुमचं ही कल्याण करतो. याच का तुमच्या मॅडम? आणि मी तुमचा सर बाजूला या. उद्या भंडाऱ्याला या. करतो बाबा सर्वांचं कल्याण करणार. लो बाबा की जय, लो बाबा की जय. चला 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 चला. लो बाबा बाबा 40 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती. आजकालच्या शेपड्या पोरांनी एका रात्री तुमची उलतापालत केली. आबा उलतापालत केली. आबा यंदा तर गेलं, पण पुढच्या वेळेस नाही सोडणार आपण त्यांना. अहो आबा, त्या मशीन मध्ये आपण फॉल्ट करून तुमच्यावर मत पडायच्या ऐवजी लव बाबावर मत पडलं सगळं. आबा आपण त्यांच्यावर अविश्वास आणू शकतो आणि आपली सत्ता पण काबीज करू शकतो. पण आबा मला काय वाटतंय, याच्या मागे त्या लव बाबाचाच कारस्थान आहे. त्याच्यामुळेच आपण पडलोय. चला रे चला, त्या लव बाबाकडे चला. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कायली, माझ्या रत्नाची खान माझ्या जीवची प्राण हिच्या उरात तळमळ जायली, माझ्या जीवाची होती कायली, माझी मैना गावाकडे राहिली. चला या. हे काय म्हणतोय मी? माझे सरपंच साहेब आबा या. ते पण बाबाकडे. या या या. काय सरपंच आज इकडे कुठं? तुमच्यामुळं ती शेंबडी पोरं निवडून आली. बाबा फक्त तुमच्या आशीर्वादामुळं ही शेंबडी पोरं आवाची 40 वर्ष सत्ता असताना आम्हाला पराभव बघावा लागला. आमचे कार्यकर्ते आले नाहीत, नाही तर तुमची चांगलीच लावली असती. बाबा आमच्या आबानं सिद्धीचं मंत्र आत्ताच्या आत्ता द्या. अरे हाट, मला फरक पडत नाही. अरे जय पराजय हा माझ्या हातात, तुमच्या हातात काही नाही. काय म्हणत होता बाबा? अवलिया बाबाला काय कळतं? बाबा असा बाबा तसा. लागली ना वाट? बाबांशिवाय काहीच शक्य नाही. बाबांशिवाय पर्यायच नाही. काय म्हणता तुम्ही?
अरे मी पोरांना फक्त लढ म्हणलं आणि ते लढले आणि जिंकले सुद्धा. पोरं माझ्या सल्ल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही. अरे राजकारणात बाबांना फार मोठं महत्व असतं. बाबांना विचारल्याशिवाय मंत्री सुद्धा शपथ घेत नाही. अरे शपथ काय, शपथविधीचा मुहूर्त सुद्धा बाबांनाच विचारावा लागतो. बरं आता काय उपाय तो बोला. कुठं काय, बाबाकडं सगळे मंत्र असतात. या इकडं. बरं पुढे पुढे काय बाबा सांगणार नाही. तुम्हाला जे सांगितलं ना ते करा, म्हणजे तुम्ही 100% सरपंच होणार. या कसे तुमचं कल्याण होईल. लव बाबा की लव बाबा की. मी तुम्हाला म्हटलं होतं भेटल त्याला भेटल आणि हटेल त्याची फाटल, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. पण बाबा म्हणतात ते खरे. बाबा आबाकडे लक्ष राहू द्या आणि तुमची कृपादृष्टी अशीच राहू द्या आणि पुढच्या इलेक्शन मध्ये आबांनाच जिंकलं पाहिजे. 100% मी सांगितलं ते करा. आता या तुम्ही. लव बाबा की जय हो. लव बाबा की जय हो. चला आबा चला. काय गाडी काढ रे. बाबा मिरची दे ना. मिरची तिखट नाही. हा ए छटा कोण पाहुणे आले रे. चल ना पटकन. काय किती अरे काय आलं मिरच्या. या नमस्कार नमस्कार मॅडम. भजा घ्या ना भजा. खाईन भजा तो आईन मजा. एक मिनिट, तुमच्या गावचा युवा सरपंच लक्ष्मण कुठे आहे ना ते नदीवर गेले पावला. बोलू का बोलू नका बोलू ना. भारी मी बोललो ना मॅडम. जाऊ नका. आलोच. नाही हाय हाय मॅडम एक फोटो काढू का. फोटो प्लीज. अरे गावात पोरी आल्या पोरी. अरे अकाउंट काय बोलते काय करत अरे गावात पोरी आल्या पोरी. जिथं पवत मी चल पटकन. माय कपडे कुठे. माय वाले कपडे कुठे. मला बघू दे रे बाबू. प्लीज काय तुम्हीच का या गावचे युवा सरपंच लक्ष्मण. सरपंच तुम्हीच का. हो सरपंच. मीच या गावचा युवा सरपंच लक्ष्मण. हा बोला ना काय काम होतं. तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलेलं आहे आम्ही. म्हणून तर म्हंटल तुम्हाला भेटावं. अच्छा मग बघू आमचं काही जमतंय का तुमच्याकडे. अरे बाबा काय भेटूया मग धरणावर. नक्की नक्की. बरं कसं वाटलं आमचं गाव. छान छान एकदम मस्त आहे. Awesome आहे. आणि आमचे सरपंच कसं वाटलं तुम्हाला. सरपंच पण ऑब्विसली छान आहे. बघ भेटूया मग जमलं तर नदीवर. जमेल ना. हा भेटू ना. भेटू जमेल म्हणतोय. भेटू. बाय 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 बाय. किती फनी आहेत ना ग ते.
यार किती वेळ झाला आम्ही थांबलोय माहितीये का लवकर तरी यायचं वाट ना बघायची. यार. आम्हाला वाटलं की तुम्ही येणारच असो कसो आज सभा होत्या मीटिंग होत्या त्यामुळे उशीर झाला अरे मग किती बोर झालाय यार. एक काम करूया का आपण काहीतरी खेळ खेळायचा का सागर गोटे ट्रूथ अँड डेअर सापशिडी नाही सागर गोटे शाळेत सगळे शिकले असतील ना यार. नक्की शाळेत आठवतं आपल्याला एक प्रश्न होता योग्य जोड्या लावा. तर तुमच्यात आणि आमच्यात योग्य जोड्या लावायच्या का लावायच्या का. आणि शाळेत आम्हाला हे बी शिकवत होते रिकाम्या जागा भरा. बरं मला सांगा नुसते सरपंच झालाय की काही शिकलेले पण आहात. चालू ना आपलं BA CA ग्रॅज्युएट चालू आपल्या वाऱ्या. अरे वा. चालू आहे. आणि तुझं नाव काय रे. माझं हो तुझं प्रकाश दादा पवार. बर आपल्याला कविता करायला आवडतात. वाव मस्त छान. आणि तू गोगलवाला कोण मी. हो मी शामराव काळे. आणि तुझं नाव काय रे. माझं वय या गावचा एकच बाई सागर बाई. मग आणि तुझं नाव काय रे. माझं नाव नथुलाल. आणि तुझं नाव काय. माझं मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये. मराठीत नाही इंग्लिश मध्येच सांग. लिटल भीम. आणि मराठीमध्ये लाड मध्ये बरं ठीक आहे झालं सगळ्याच. आता लागला ना जोड्या. आता चला आता आंघोळ करू जरा शिक. नाही तुमचा नंबर देता संध्याकाळी बोलू. माझा नंबर का सांगा. 04 04 आम्ही तुम्हाला फोन केला तर चालेल ना. अरे आज काय धमाल केली आपण. हो खूप मजा आली ना. अरे एक विचारू का ती पोरं कसली होती ग. हो ना. अरे फर्स्ट डे ला आपण गावामध्ये एंट्री केली आणि त्यांचे क्लोथ्स अँड स्लीपर्स इतकं ऑड वाटत होतं ना ते सगळं. आणि तो छटाक भीम तो काय म्हणत होता. छोटा खाईंग भजा तो आईंग मजा. आणि तो सरपंच नाही का आपण जेव्हा शेत बघायला गेलो होतो तो कसा म्हणत होता दिस इज माय वावर आणि वावर येतं पावर आहे. किती अरे हे तर जाऊ देत
हाईट तर तेव्हा झाली जेव्हा तिथे ती लटकलेली पॅन्ट होती. अरे फ्रँकली सांगू का, ती पोरं ना असली गावंढळ आहेत ना, यु नो टव्वाळ आहेत अक्षरशः. खरंय. अरे अरे त्यांची लँग्वेज पाहिली. अरे तो 1.5 फूट चटाक भीम. हो अरे आपण शेतात गेलो तेव्हा काय बोलत होता, दिस इज अवर हरभरा, इसको तोडिंग और खाएंगे. सोड, आपल्याला काय करायचंय. जाऊ दे जाऊ दे का, जाऊ दे. लीव इट. हॅलो. हा बेबी. कुठं होतीस तू? कॉल नाही, मेसेज नाही. सॉरी ना बेबी, थोडी बिझी होते. रिअली सॉरी. काय यार. म्हणजे सोना प्लीज प्लीज. तिकडे कशाला गेली होतीस तू? काही नाही रे, थोडंसं काम निघालं होतं. दुसरं कोणी भेटलं नाही ना तुला तिथे? अरे मी तुझीच आहे. नक्की ना? हो. काय असेल ते खरं खरं बोला. एवढं काय झालं, एवढं हायपर व्हायला काय झालं? काय करू? जाऊ दे, टेन्शन नको घेऊस. इकडचं काम निपटलं ना की मी येईन तुझ्याकडे. बरं, ओके, बाय बाय. अरे मी तुझे फेसबुकवरचे फोटो पाहिले, खूप छान आले. आणि तू दिसतोस पण छान, हँडसम वगैरे. कुठे गेला होतास रे तू फिरायला? गोवा. अरे हा, मी नव्हते ना, मला सोडून गेलास यार तू. तुला खूप मिस केलं यार. हो, मी पण तुला खूप मिस करते. मला तर तुझ्याशी बोलायचं आहे अर्जंटली. काय करतेस तिकडं? ऍक्च्युली ते सरपंचांकडे काम होतं, गावाकडे आले. उचल. शिट, याने कशाला कॉल केलाय मला आता? काय करू? उचल. हॅलो. बोल ना, मी तुझ्याच फोनची वाट बघत होते. जेवण झालं का? तुला माहितीये ना मला इकडचं फूड आवडत नाही, सो मी बर्गर ऑर्डर केला होता. काय रबर? अरे बर्गर ऑर्डर केला होता. असं काय रबर बिबर खात का जाऊ? माझ्याकडे यायचं असतं ना, मी तुला बाजरीची भाकरी आणि ठेचा खायला घातला असता ना. ठीक आहे, जाऊ दे, मी उद्या बोलते तुझ्या सोबत. ठीक आहे, बाय. आय लव्ह यू, मिस यू. चटाक भीम बोलतोय. अच्छा, तू का? हो. बोल. काय करती? काय नाही, झोपले. एवढं लवकर? म्हणजे पडले. पडली? काय म्हणती? काही लागलं बिगलत नाही ना? नाही तर आपण लगेच सरकार दाखवण्यास तू. तसं नाही रे. नाही का? जाऊ दे. तू कसा आहेस? काय करतोयस? काय नाही, मी पण लोळलोय. प्रेमाची दाट लागली वाट, प्रेमाची लाट लागली वाट, 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 लागली लय भारी आहे रे मित्र प्रेमाचा हा खेळ. फेसबुक वरती चॅटिंग करता भेट नाही वेळ. काय सांगू रे बंड्या यांची रात्रीची कमाल. अरे उरात झाली धमाल. प्रेमाची लाट लागली वाट. काय हॅलो, गुड मॉर्निंग. काय चालू आहे तुझं? काय? इथे शहरात मी एकटा पडलो आणि तिकडे तू गावात मजा करतेस. अरे बोलतोयस काय तू? बोलतोय मी. मला कामाचं सांगून तिकडे फिरायला गेलीस ना? हे बघ, मी इथे फिरण्यासाठी नाही आलीये, कामासाठी. काय कर माहितीये ना? जा, तुला काय करायचं ते कर. तुला आधीच सांगतोय, मला जर धोका द्यायचा विचार केला ना. ठेवते मी फोन. बाय. हे गावाकडचे असे मजनू आणि फेसबुक वाल्यांनी ना डोकं फिरवलंय अक्षरशः. सोडा ना यार.
कशाला तुम्ही लोक मनावर घेताय? मनावर नका घेऊ तू. परत आला अजून. ए जाऊ दे, नको उचलू यार प्लीज. मी बोलते त्यांच्याशी. ओके लीव इट यार, जाऊ दे. इट्स नॉट अ सिरियस मॅटर बेबी, जस्ट फॉरगेट अबाउट इट. नाही तर काय ग, रात्रभर या मजनूनं डोक्याचं दही केलंय आणि सकाळी सकाळी ही किटकिट. हे बघ, व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग करते. आपण इथं जवळ बसलोय, आपल्यालाही गुड मॉर्निंग करत नाही आणि अख्ख्या गावालाही गुड मॉर्निंग करते. काय पण यार परी तनू. हा बोल. आज एका मजनूचा बर्थडे. कोणाचा? कोण? अगं तुझा तो छटाक भीम. ए ऐक ना, एक काम कर, त्याला मेसेज कर. नाही, मी मेसेज नाही करत, मी कॉल करते डायरेक्ट. चालेल चालेल चालेल. पार्टी पार्टी. बेटर बेटर. हो हो. ऐक ना, करू दे. हॅलो जानू. जानू काय करतोय? तुम्हाला सांगितलं नाहीस तुझा आज वाढदिवस आहे? माझा नाही ग, मग सरपंचाचा. चल ठीक आहे, जाऊ देत, सोड. मला पार्टी पाहिजे आज. हो, आम्ही सगळेजण येणार आहोत. हो हा, सगळेजण जाऊया आपण. हो, मला आज खूप नाचायचंय. हा, मला आज रात्रभर तुझ्यासोबत धिंगाणा घालायचा आहे. हा, आम्ही येणार आहे सगळेजण. अच्छा, ठेवते हा मी फोन. बाय, लव्ह यू. काय काय देणार आहे पार्टी तो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर, हॅपी बर्थडे टू यू. थोडी
अरे मग चढला का तुम्हाला? त्या पुरी पाहुणे आहेत माझ्या, त्यांच्या नादी लागू नका. जर त्यांच्या नादी लागाल तर खबरदार. निवडून आलात म्हणून काय झालं? तंगड तोडून देणे एकाच्या हातात. कळलं का? चला रे, नाद नाही करायचा आबाचा. बोल द्या. कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव आणि गावातली मुलं? छान आहेत. बर, मस्त छान आहेत. पण एक सांगू आबा, हे गाव आणि गावातली जी मुलं आहेत ना, एकंदरीत म्हणजे आहेत, गावठी आहेत थोडेसे, म्हणजे पण त्यांचा स्वभाव ना मला खूपच आवडला. हो ना, खूप प्रेमळ आहेत आणि केअरिंग पण. बर, ते खूप छान आहेत स्वभावाने. आणि म्हणजे कसं ना, थोडीशी विचित्र आहेत बरं का, पण खूप इनोसंट आहेत. छान आहेत आणि आमची काळजी पण घेतात. आणि त्यांचा जो सिंपलपणा आहे ना, तो भावतोय आम्हाला. अरे बाप, खरंच. बर, अगदी म्हणजे हृदयापासून. वा, म्हणजे तुम्ही खरंच प्रेमात पडलात. आम्ही तुम्हाला फक्त प्रेम करण्याचं नाटक करायला सांगितलं आणि तुम्ही खरोखरच प्रेमात पडलात. तुमचं प्रेम चालू द्या, आम्हाला आमची सत्ता महत्वाची. वाटेल ते करा. निघा तुम्ही. ठीक आहे, येतो आम्ही. निघा निघा निघा. ठीक आहे. काय बाबा, तुमची पाखरं इथं प्रेमाची गीतं गायला लागलीत. जातील या फांदीवर त्या फांदीवर उडत आणि बसा तुम्ही ऑनलाईन गप्पा मारत. भक्तगण हो, बाबा तुम्हाला यशाचा मार्ग दाखवणार आहे आणि बाबा असताना तुम्हाला काहीच घाबरायचं काम नाही. बाबा, ती मायकडे पाहून गोड हसते, गोड पाहते. आणि बाबा तिच्या तोंडात आहे ना माझ्या नावाचं फक्त छटाक 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 हे बाबा. मला तर तिने डायरेक्ट कचकन मिठीच मारली बाबा. बाबा बाबा, ते ना ते डोळे टाकून बघते ना की बस. बाबा, तिने माझ्याकडे बघतच राहते. बाबा, मला आहे ना फोन लावून अशी म्हणजे तुम्ही खरंच प्रेमात पडले वाटतं. बाबा. हो बाबा. अरे, प्रत्येक मुलीच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. म्हणजे मुलीच्या मनातलं एक महिलाच फक्त ओळखू शकते. महिला? त्या दिवशी तुमच्या सोबत आलेली काय नाव त्यांचं? सुषमा मॅडम. खूप सोज्वळ बाई आहेत त्या. जा त्यांच्याकडे, त्या सगळं काय व्यवस्थित करतील. जा. मॅडम, धन्य आहात तुम्ही. काय जादू केली तुम्ही बाबावर की बाबा फक्त तुमच्याच बद्दल बोलत आहे. दिवस रात्र उठता बसता
बाबा फक्त तुमच्याच बद्दल बोलत आहे. बाबा फक्त तुमच्याच नावाची फुलं फेकतात मॅडम. बाबा की हरेक सास सुषमा, सुषमा, सुषमा. बाबा की हरेक आस सुषमा, सुषमा, सुषमा. बाबा का धड़कता दिल सुषमा, सुषमा, सुषमा. बाबा का फड़फड़ता दिल सुषमा, सुषमा. बाबा की हरेक प्यास सुषमा, सुषमा, सुषमा. दिल की धड़कन सुषमा, सुषमा, सुषमा. थांबा, आमच्या मॅडम आहेतच तशा. मग तुम्ही सगळे शांत बसा. हा काय रे, तुमच्या महाराजांना मी म्हणजे काय अशी तशी वाटली काय? अरे इतकी वर्ष मी स्वतःला इतका आवरून सावरून ठेवलंय, कोणत्याही परक्या पुरुषाची नजर पडू दिली नाही. आणि काय रे, प्रेम म्हणजे काय वाटतं रे तुम्हाला? अशी गिफ्ट दिली, असं रस्त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणजे का खरं प्रेम असतं? अरे नाही रे, प्रेम ही खूप सुंदर संकल्पना आहे, हे माहितीये का तुम्हाला? जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम वाटतं ना, त्यावेळी एक आंतरिक ओढ निर्माण होते. ती व्यक्ती आपल्याला सारखी हवी हवीशी वाटते. तिच्या भावना, तिचं सुख दुःख सगळं आपण शेअर करत असतो. अरे प्रेम खूप निस्वार्थी आहे रे. प्रेमामध्ये कशाचीही गरज लागत नाही, पैसा अडका काही लागत नाही रे. प्रेम हे खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आम्ही प्रेमामध्ये पडलोया, पडलोया बिघडलोया. आम्ही प्रेमामध्ये पडलोया, पडलोया बिघडलोया. हो हो हो, खरं सांगू, मला असं वाटतं तुम्ही खरंच सगळे प्रेमात पडलात. मग आम्ही करायचं काय मॅडम नक्की? अरे तुम्ही प्रेम करताय, पण तुम्ही ज्या मुलींवर प्रेम करतायत त्या तुमच्यावर प्रेम करतायत की नाही हे पाहायला नको का? मॅडम आम्हाला कसं कळणार की ते आमच्या प्रेम करतात की नाही करत? अरे त्यात काय एवढं, प्रपोज करा ना. प्रपोज प्रपोज. तुमचं प्रेम खरं असेल ना तर नक्की त्या होकार देतील. तुझ्यासाठी थोडा थोडा झुरतो मी, उरतो मी एकटाच किनाऱ्याला, वाट तुझी बघतो मी. तुझ्यासाठी थोडा थोडा झुरतो मी, उरतो मी एकटाच किनाऱ्याला, वाट तुझी बघतो मी. झाले कधी नाही असे, काही नवे झाले आहे, नवीच काही नशा आहे, नवी नवी जादू जणू. तुझ्यासाठी थोडा थोडा झुरतो मी, उरतो मी एकटाच किनाऱ्याला, वाट तुझी बघतो मी. तुझ्यासाठी थोडा थोडा झुरतो मी, उरतो मी एकटाच किनाऱ्याला, वाट तुझी बघतो मी. झाले कधी नाही असे, काही नवे झाले आहे, नवीच काही नशा आहे, नवी नवी जादू जणू.
डोळ्यामध्ये सखे हरवतो पुन्हा पुन्हा. तुझ्या डोळ्यामध्ये सखे हरवतो पुन्हा पुन्हा. वाऱ्यावर जसा उडे मोगऱ्याचा गंध जुना. स्पर्श तुझा गीत तुझे मोहरते प्रेम माझे. प्रेम तुझे प्रेम तुझे प्रेम तुझे. Maybe I am in love. Maybe I am in love. Maybe I am in love. I am in love. Maybe I am in love. Maybe I am in love. Maybe I am in love. I am in मनामध्ये कुठेतरी स्वप्नातील होती परी. मनामध्ये कुठेतरी स्वप्नातील होती परी. आभाळाच्या पंखापरी जरा जरा सोनसळी. शोधू कुठे कधी तिला दिसेल का कधी मला. दिसेल तुला दिसेल तुला दिसेल तुला दिसेल तुला. Maybe I am in love. Maybe I am in love. Maybe I am in love. I am in love. Maybe I am in love. Maybe I am in love. Maybe I am in love. I am in चायलाई कार्टी माझ्यावरच पलटली. गावात जाऊन त्या भिकारड्या पोरांच्या प्रेमात पडली. नाही सोडणार, एकाला पण नाही सोडणार. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? रणजित बोलतोय मुंबईहून. हा बोला रणजित साहेब. आमचं एक पाखरू तुमच्या गावात आलंय, ते पाखरू पकडायचंय. पाखरू? मी तसा तर फुलपाखरू सुद्धा पकडू शकत नाही. पाखरू म्हणजे मुलगी. असं होय. आमच्या इथल्या काही मुली तुमच्या गावात आल्यात, त्यांचं काय करायचं? त्यांना किडनॅप करायचंय. हा, मी व्हॉट्सअपवर फोटो आणि नंबर पाठवतो, ते फोटो नीट बघ. आणि मी जो नंबर पाठवणार आहे त्याच्यावर फोन करायचा आणि 5 लाख रुपये मागायचे. कळलं? हो कळलं साहेब. होईल ना काम? 100% झालं म्हणून समजा साहेब. तुमच्या मुली आल्या, पकडल्या. गुड.
आवाज ते नंतर कळेल तुला का आणि कशासाठी आणले ते कळलं का? अरे गप्पा बसा. चुप, एकदम चुप. गावाकडे लय प्रेमाचे गीत गात होते. हा आता दाखवतो तुम्हाला काय असतं प्रेम. अरे टेलिफोन घे बोलून. आवाज खाली. चुप. आले प्रेम करायला मुंबईहून इतका कशाला ते शॉर्ट कपडे घालून भडकवता का लोकायला तुम्ही? जास्त बोलत ना तर खंड खंड करून वापस पाठवीन. काय खाऊ घातलं त्या पोरींना? खूपच नावं घेतात तुमची. मरण्याच्या अगोदर भेटायची इच्छा आहे त्यांची. येतो ना भेटायला? मुलीच्या केसाला धक्का नाही लावायचा. त्या मुलीला हात जरी लावला ना तर काय हवंय तुम्हाला? पैसा. जे पाहिजे ते देतो, पण त्या मुलींना सोडा. भाऊ पैसा मागायचा का? 5 लाख रुपये सांगत यायले, नाहीतर मुलीचे तुकडे तुकडे करून पाठवेन. 5 लाख रुपये हवेत. तुझे 5 लाख रुपये मी तुझ्या तोंडावर फेकतो. सांग सांग कुठे यायचं ते? कुठे आणि कधी ते फक्त भाऊ ठरवतात. चला. तिळ तिळ छळतीया ही रात ग, छळतीया झळती वात आत ग. तिळ तिळ छळतीया ही रात ग, छळतीया झळती वात आत ग. तुझी माझी गुंतागुंत कुठे गेला हा वसंत? तुझी माझी गुंतागुंत कुठे गेला हा वसंत? आता तडफ तडफ जीवाची ही सोसना. सरररररर 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 ओ सरररररर. कसे कधी तुला कळावे, मी इथे का तू तिथे जळावे. काजळीतही मला तू भासते, प्रीत माझी मला का ग हासते. ये जराशी घट्ट मिठीत भेटना, गार करणा काळजाची वेदना. जाळ हातनात पेटतो, आग काठो काठवरची गाठतो. मदहोश करतो धुंद तुझ्या देहाचा हा गंध, तुझ्या देहाचा हा गंध. कर्ण मला बाहुबंद, आता तडफ तडफ जीवाची ही सोसना. सरररररर 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 ओ सरररररर.
चिंब थेंब हे धुक्याचे मदन बाण लागले कुणाचे मेघ करते सार्थ आर्त गर्जना वीज देते टाळ कुणाची प्रार्थना भास दूर सारतो निछेडतो प्रेम पाश हा तुला खुणावतो उमलू देतना मनाची भावना पूर्ण होऊ दे देहाची कामना मदहोश करतो धुंद तुझ्या देहाचा हा गंध तुझ्या देहाचा हा गंध करना मला बाहुबंद आता तडफ तडफ जीवाची ही सोसना सरररररर 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 ओ सरररररर या बाबांचं दर्शन घ्या. काय काम काढलं बाबांकडे? तुमच्या बाबांची जरा विचारपूस करावी म्हणतोय. बाबांची विचारपूस? विचारपूस नाही, चौकशीचे आदेश आहेत. बाबाची चौकशी? हो. हे शक्यच नाही. थांब बाळा थांब, करू दे त्यांना चौकशी. हो पण प्रामाणिक माणसाच्या हेतूला तडा जाता कामा नाही. साहेब करा तुम्ही चौकशी. मला माहिती आहे तुम्ही कुठली चौकशी करणार आहे ते. हो मला हेही माहिती आहे की आज तुम्ही कशासाठी इथे आलात. करा, माझी पूर्ण तयारी आहे. बघू तुमच्या चौकशीत काय निष्पन्न होतंय ते. काय? बर बर सर, नदी किनारी 2 डेड बॉडीज निदर्शनास आल्यात. चला आपण तिकडे जाऊयात. बाबा मी पुन्हा येईन. मला चौकशीच करायची. या गावातल्या मुली ज्या गायब झाल्यात ना त्याची सगळी फाईल मी बनवत आणलेली आहे आणि परत जेव्हा चौकशीला येईल ना तेव्हा बघून घेईल सगळं. या तुम्ही या. बाबा अरे ते त्यांचं काम करतायत, करू द्या, आपल्याला काय. सोनोने. यस सर. ज्याने तुम्हाला फोनवर माहिती दिली ना त्याचा नंबर सेव्ह करून ठेवा. यस सर. आणि या दोन्ही डेड बॉडीज पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. ओके सर. आणि दोघांचे फोटो काढून ते सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवून द्या. यस सर. शिंदे बॉडीचा पंचनामा करून घ्या. आणि हो ॲम्ब्युलन्स मागवली ना? अर्धा तासात येईल, कॉल केलाय. ओके चला साईडला थांबूया. हॅलो. हां बोला सरपंच साहेब. टाकेत तळसान गावाला वळता. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? अहो नदीवर जे प्रेत सापडलं ना ते या 6 पोरींपैकी एकीचं असेल असं मला वाटते. काय सांगताय काय? मला तरी वाटतं. आता तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं. ठीक आहे, खूप महत्वाची बातमी दिली तुम्ही. बघतो मी काय करायचं ते. ठीक आहे. आता बराबर जाळ्यात येतील सारे. शिंदे कदम चला लवकर. चल रे गाडी काढ. काय झालं? ओ साहेब, ओ साहेब, ओ साहेब काय झालं? साहेब, ओ साहेब, साहेब पकडलं आम्हाला. साहेब चेटी पाठवलो. साहेब, 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 ओ साहेब, ओ साहेब, साहेब, साहेब. अरे मला लागलं ना. सांगा तर खरी काय झालं? त्या पोलिसाला कोण सोडलं? त्याला पण घ्या. अर्धा तास राहील ना.
सांगतो सांग लवकर. खून कोणी केला? हा सांग लवकर, खून कोणी केला? यांची दिसतात ना, यांच्यापैकी खून केलाय का कोणी? बघ ना ग. बोल बोल लवकर. हो साहेब, म्हणलं वरती काय झालं? मला काही नाही केलं. साहेब, अहो साहेब, आमच्या पोरांनी काय नाही केलं साहेब. साहेब त्यांना सोडा. काय बी नाही केलं? हा हे गरीब काय नाही केलं. अहो गरीब आहे तो आमचे पोरं. लपडी करतात, खून करतात, ते चालतं का? ऐका हे बघा, मला काय ऐकायचं नाही. बाहेर व्हा तुम्ही, आधी बाहेर व्हा. माने, हॅलो साहेब, माने यांना बाहेर काढा. चला बाहेर, बाहेर व्हा लवकर. चला बाहेर, बाहेर चला, चला बाहेर. हॅलो इन्स्पेक्टर साहेब. हॅलो, मी लव बापाचा चेला बोलतोय. हॅलो, बोला. अहो, तुम्ही ज्या मुलांना पकडलंय ना, ती निर्दोष आहेत. काय काय सांगता काय? अहो, ते नदीवर प्रेत सापडलं, त्याचं काय? अहो नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जे प्रेत सापडलंय ना, ते या 6 मुलींपैकी नाहीच आहे मुळी. तुम्ही हे सांगता ते खरं आहे ना? हो तर खरंच सांगतोय. लव बाबा हे तुम्हाला सर्व काही सांगतील. आवाज करायचं नाही कोणी. बोला ऐसी बेकी अंदर जाने का. आणलेत का पैसे? किती आणले? 5 लाख. घ्या ते पैसे. आधी मुली नंतर पैसा. आधी मुली नंतर पैसा. आम्हाला काय, मुली विकल्या तरी पैसा, हा मिळाला तरी पैसा. ए काळजाच्या तुकड्यावर धक्का लावून तू पैसे घ्या, पोरीनं सोड. आमच्या जीवापेक्षा जास्त प्रेम केलं आम्ही त्यांच्यावरती. तू पैसा घेऊन जा, सोड त्यांना. थोडा त्याले हे हळू सोड, धक्का नाही लागला पाहिजे एकाला पण. ए लाईन मला सोड मुलींले. सोड सोड, घेऊन जा तुमच्या पोरींना. तुम्हाला काही त्रास नाही दिला ना? नकली नोटा पकडा त्यांना. फसवलं आपल्याला पोट्टे ना. बॉस लॉक लगा के चले गए. पैसा भी गेला आणि पोरी भी गेल्या. कोण येते? बॉस पोलीस आ गई. बघता काय, पळा लवकर. चलो. छोड़ो, मैंने कुछ नहीं किया. साहब, मैंने कुछ नहीं किया. तुझ्या पोरींच्या सर्व किडनॅपिंगच्या सगळ्या रॉबरीच्या फायली बनवल्यात मी. चला आता तुला पोलीस स्टेशन मध्ये दाखवतो. बराच दिवस झाले तुमच्या शोधात होतो. नाही आता सापडला. नाही समजी. आता तुम्हाला दाखवतो पोलीस काय ते. चला घ्या त्यांना. चाल. छोड़ो तुझी खाली बरी ना, पोलीस स्टेशन मध्ये काढतो. चल चल. पोरी किडनॅप करताय काय?
चला ए चल ना खेळ त्याला बाहेर चल मैंने कुछ नहीं किया साला साहब ये पोरी सब पळवताय का? दाढ़ी वाले ने किया साहब काही नाही यार, आपण खूप मोठी चूक केली ग. अरे काय झालंय तनू? नाही यार, खूप मोठी चूक केली आपण. हो खरंच खूप मोठी चूक झाली आपल्या हातून. ज्यांना आपण गावठी इकडे तिकडे वावरणारे, कपड्यांचा सेन्स नाही असं ज्यांना बोलत होतो ना, त्यांनीच आपला जीव वाचवला. हे ऑनलाईन प्रेमभीम काही नसतं ग, हे चॅटिंग पुरतच मर्यादित असतं. आणि ज्या मुलांना आपण आजवर प्रत्यक्षात पाहिलं देखील नाही, यांच्यावर एवढं प्रेम करतोय, आणि ही मुलं आपल्यावर एवढा जीव ओवाळून टाकतायत, इतकं प्रेम करतायत, आणि त्यांच्यासोबत आपण असं वागतोय. मला तर वाटतंय तेच आपले खरे लाईफ पार्टनर्स आहेत. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला वाचवलंय. मी तर ठरवलंय बघ, तो सरपंच ना लक्ष्मण त्याच्यासोबत लग्न करणार आणि इथे सेटल होणार. खूप मस्त असणार लाईफ माझं. पण आपल्याला त्यांना खरं काय ते सांगावं लागणार आहे, त्याशिवाय काहीही होणार नाही. त्यांच्या विरोधात आपण जो प्लॅन बनवला होता तो आपल्याला त्यांच्याशी कन्फेस करावा लागणार आहे, आणि मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत यार. हो, मी पण त्याला खरं काय ते सगळं सांगेन, आणि मी मुंबईला पण परत नाही जाणार. माफ केलं तर ठीक, नाहीतर निघून जाऊ मुंबईला. आपण एक काम करूया, आपण त्यांना उद्या भेटायला बोलूया, आणि आतापर्यंत जो खोटेपणा करत आलोय ना आपण, ते सगळं खरं खरं सांगून टाकू. कारण ज्या ठिकाणापासून आपल्या खोटेपणाची सुरुवात झाली आहे, शेवट पण तिथेच झाला पाहिजे. मी एक काम करते, मी फोन करते आत्ता आणि त्यांना भेटायला बोलवते. उद्या त्यांना नदीवर भेटायला बोलू, आणि सगळं जे आहे ते खरं खरं सांगून टाकू. हॅलो हॅलो, ऐक ना. हा बोल ना, काय ग? मला थोडं बोलायचं होतं. इनफॅक्ट आमच्या सगळ्यांनाच खूप इम्पॉर्टंट बोलायचं होतं. हा बोल ना, ऐकते ना मी. नाही, फोनवर नाही सांगता येणार, पण एक काम करशील का? तुम्ही सगळेजण उद्या संध्याकाळी नदीवर भेटायला याल का आम्हाला? हो, मी सगळ्यांना कळवतो आणि आम्ही एकत्र येतो. हो चालेल, प्लीज नक्की या. हो नक्की नक्की. लक्ष्मण, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना. मी ना तुझ्या प्रेमाच्या लायक नाहीये रे. काय अशी बोलतेस? तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करता करता कधी तुझ्या प्रेमात पडले कळालंच नाही. पण कसंही असलं ना, मी तुझ्यापासून जरी लांब गेले ना, तरी आपल्या दोघातलं प्रेम कधीच कमी होणार नाही. तसंही विरहानं प्रेम वाढतं. खरं तर आम्ही इथे सरपंचाच्या सांगण्यावरून आलो होतो. अरे त्यांचा प्लॅन होता. कसला प्लॅन? तुला माझ्या नादाला लावून पॉलिटिक्स पासून लांब ठेवायचं. हा सरपंचाचा प्लॅन होता? हो, त्यांचाच प्लॅन होता. पण आता मी तुला जास्त वेळ अंधारात ठेवू शकत नाही. अगं सोनू, काय बोलतेस? तूच तर माझ्या जीवनात प्रेमाचा प्रकाश पाडलास. म्हणजे तू मला माफ केलंस? कधीच. प्लीज मला माफ कर ना. माफ करेन, पण एका अटीवर. कुठल्या? तुला कायमचं इथं राहावं लागेल. चालेल. तू माझ्यापासून लांब राहणार आहे? नाही राहू शकत. आता बाबांचं मस्त जमलं. या मठाचे उत्तराधिकारी आपणच, आणि इथले लवगुरु पण आपणच. आणि आता कोणाचं कनेक्शन कसं जोडायचं ते आपल्यालाच माहित. ते बघा बाबा तिकडे. कुठे कुठे? अरे थांबा, हे काय आहे? तुम्ही सर्वांनी केलं. ल बोले तो लव.
आम्ही केलंय ल बोले तो लग्न. ल बोले तो ध्यास लागे तुझा सदा रे जीव वाळला मयुरेश्वरा मोरया मागणे रे काही नाही नाही मला जाणं द्यावे देवा इवलेसे आशिषाचे दान. विनायका माय सारे हिंदोळा तू माझा धोका ओंकारा गजानना मोरया गजानना गणराया गजानना गणराया गजानना गणराया गजानना गणराया मोरया 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 बाप्पा तुझा ठाव घेतो काळजाचा ठोका तूच माझा पाठी राखा तूच माझा सखा गजानना गणराया